हा आहे माझा मित्र शरद आणि याचं SSC GD मार्फत ITBPमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि सर्वात आधी आपण शरदचं अभिनंदन करूया। याच्या प्रयत्नांना जी मेहनत त्याने केलेली आहे त्याला यश मिळालेलं आहे। तर शरद हा खूप गरीब घराण्यातील आहे आणि शरदला मी 2014 पासून ओळखतो। तर 2014 पासून तर आजपर्यंतची आमची मित्रता आहे आणि 2014 पासून ते 2019 पर्यंत आम्ही सोबत भरती वगैरे ट्राय केलेल्या होत्या। पण 2019 नंतर मी माझं करिअर थोडं वेगळं निवडलं आणि भावाचे प्रयत्न चालूच होते आणि त्याच्या प्रयत्नांना आज यश मिळालेलं आहे। इंडियन आर्मीमध्ये सुद्धा त्याची निवड झालेली होती, परंतु एका मेडिकल पॉईंटमुळे याचं सिलेक्शन तिथे झालेलं नाही। त्यानंतर त्याने होमगार्डमध्ये प्रयत्न केले, होमगार्ड भरतीमध्ये त्याची निवड झाली आणि आता हा SSC मार्फत ITBPमध्ये त्याची आता निवड झालेली आहे। खूप गरीब घरातील मुलगा आहे आणि पत्र्याचं घर वगैरे आहे आणि अशा परिस्थितीतून तो प्रयत्न करत केला। 2014 पासून तर आजपर्यंत तो प्रयत्नच करत होता। खूप असे मुलं असतात की ते 2-3 वर्ष प्रॅक्टिस करतात आणि त्यानंतर मध्येच ते सोडतात की आता होणार नाही आणि भरत्या वगैरे ट्राय करून कोणाला नोकरी मिळत नाही, वशेला असतो, अशा प्रकारची कारणं देतात। परंतु शरदने आज दाखवून दिलेलं आहे की जर का तुम्ही जो माझे आहे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, तसे जर का तुम्ही प्रयत्न केले जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत जर का तुम्ही प्रयत्न करत गेले तर एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आमची अशी बॅच आहे, आमच्या बॅचमधून आतापर्यंत 15 ते 20 मुलं, कोणी ITBPमध्ये, कोणी इंडियन आर्मीमध्ये, BSFमध्ये आणि मागे तुम्ही पाहिलं असेल आपला वगाडीतील एक जवान मनोज, तर तो शहीद झाला होता, तो सुद्धा आमच्या बॅचचाच होता आणि आता शरदची निवड झालेली आहे। आणि तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही जर का भरतीसाठी तयारी करत असाल तर खूप जण काय करतात, कंपनीमध्ये जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करून ते न करता तुम्ही जर का भरतीची कोर्सेसची तयारी करत आहात तर त्याचाच तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि प्रयत्न करत राहायचे। एक दिवस असा येईल की तुमचं भविष्य उज्ज्वल होईल आणि तुमची निवड नक्कीच होईल आपल्या शरदप्रमाणे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा, कारण मोटिवेशन मिळेल इतरही मुलांना।